जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। माजी नगराध्यक्ष केदार कुलकर्णींचा भाजपात प्रवेश आहे। 15 माजी नगरसेवकांचाही भाजपात प्रवेश आहे। रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असल्याची माहिती आहे। रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे। जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसतोय, कारण माजी नगराध्यक्ष केदार कुलकर्णींचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। हा धक्का केवळ अंबडमध्ये नाही तर देशभर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत। या ठिकाणी केदार कुलकर्णींना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांनी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून आणि त्यांचं विकासाभिमुख जे काही मॉडेल आहे ते त्यांना आवडलं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, मी यांच्या आदेशाचे पालन केले आणि त्यांच्या आदेशाच्या प्रमाणे मी आज भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतलेला आहे। नक्कीच आहे की आमची ही तिसरी पिढी काँग्रेसमध्ये होती, परंतु आमचा परिवार पहिल्यापासूनच शंकरच्या सानिध्यात वाढलेला आहे। त्यामुळे आज जसा मला त्यांचा आदेश आला, दानवे साहेबांच्या नेतृत्वात, कुचे साहेबांच्या नेतृत्वात मी आज प्रवेश केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।